मुंबईतल्या आरक्षण सोडतीवरती किशोरी पेडणेकर यांनी सोडत सुरू असतानाच आक्षेप घेतला। चक्रकार पद्धत पाळली नसल्याचा आरोप करण्यात आला होता। मुंबईच्या आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी आणि एसटी प्रवर्गावरती अन्याय केल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी केली होती। त्यावर माधुरी मिसाळ यांनी सर्व सोडती पारदर्शक पद्धतीने केल्याचं म्हटलंय। क्या किस बात की आम्ही आमच्या पक्षाशी बोलो। किस बात की पण या नाराजगी? चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केला। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काढा, मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। त्यात आम्ही आक्षेप हा फक्त त्यांना मुंबईला त्यांच्या मनात जे आरक्षण हवं त्याच्यासाठी त्यांचे आक्षेप होते। आता त्यांच्या मनात जे असं आरक्षण आहे ते कसं पडेल, तर त्यामुळे त्यांनी तिथे थोडा गोंधळ घातला असं मला वाटतं। आणि त्यांचं जे ऑब्जेक्शन होतं, कारण ओबीसी गटामध्ये आपल्याला 8 ओबीसीच्या जागा करायच्या होत्या, 8 सोडत करायच्या होत्या आणि आपल्याकडे ज्या आपण वगळता एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 होत्या। त्यामुळे उरलेल्या 5च्या ह्याच्यामध्ये आपण सर्क्युलेट पद्धतीने त्याच्या चिठ्ठ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये अर्ध्या आपण 4 महिलांची आरक्षणं काढली। म्हणजे त्याच्यात कुठेही प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ झालेला नव्हता। आरक्षण ओपन झालेलं आहे की जो महिला राखीव आता ओपन स्पष्ट झालेला आहे, पण मुद्दा काय हरकतीचा घेतला तर किशोर पेडणेकर खूप बाहेर हंगामा करतात। काय आहे, त्यांचा कुठेतरी स्वार्थ असावा। कदाचित त्यांची इच्छा असेल की पुन्हा एकदा त्या महापौर वगैरे बनतील। काय त्यांचा हेतू आहे मला माहिती नाही, परंतु ह्या ऑब्जेक्शनला काय अर्थ नाही। सगळं नियमाप्रमाणे चालू आहे आणि जे काय ऑब्जेक्शन आहे ते प्रशासनाकडून नोंदवलं घेतलंय। याचं उत्तर मला असं वाटतं तुम्हाला प्रशासनच देतील। आता महिला आरक्षण काढताना त्यामध्ये चिठ्ठी टाकली होती का मुंबईची? बघा, जे काय चाललं होतं ते नियमाप्रमाणे चाललं होतं। ज्या अगोदरचे जे आरक्षण ज्या पद्धतीने रोटेशनमध्ये येतं आहे सगळं नियमानुसार चालू आहे आणि त्यांना जर का त्यांनी ऑब्जेक्शन नोंदवलं आहे, प्रशासनाने ऑब्जेक्शन नोंदवलं आहे, ते तपासून पाहून तुम्हाला उत्तर देतील।